माणसातील देवमाणूस डॉक्टर उज्जैन इंगळे यांची 47 वर्षांची अविरत रुग्णसेवा, गोरगरिबांच्या आरोग्याचे खरे आधारस्तंभ यांच्या वाढदिवशी मोठ्या उत्साहात साजरा। आजच्या स्वार्थी युगातही समाजसेवेचा वसा जपणारे आणि गोरगरीब जनतेसाठी देवदूत ठरलेले डॉक्टर उज्जैन इंगळे यांचा वाढदिवस नुकताच अत्यंत उत्साहात आणि सन्मानपूर्वक साजरा करण्यात आला। तब्बल 47 वर्षांपासून अखंड रुग्णसेवा देत असलेल्या डॉक्टर इंगळे यांनी हजारो गरजू रुग्णांना नवजीवन देण्याचे महान कार्य केले आहे। अस्थाने येथील त्यांचा दवाखाना हा अनेक गोरगरिबांसाठी आशेचा किरण ठरला आहे। मात्र दवाखान्यापुरतेच मर्यादित न राहता ते दुर्गम खेड्यापाड्यांमध्ये जाऊन रुग्णांची सेवा करतात। आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या अनेक रुग्णांवर त्यांनी अत्यल्प खर्चात अथवा विनामूल्य उपचार करून मानवतेचा खरा धर्म जपला आहे। कोरोना महामारीच्या भीषण संकटात जेव्हा अनेक जण घराबाहेर पडण्यास घाबरत होते, त्या काळात डॉक्टर उज्जैन इंगळे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र रुग्णसेवा केली। कोरोनाबाधित तसेच इतर गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी त्यांनी दिवसरात्र परिश्रम घेतले। त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेक कुटुंबांना आपले प्रियजन पुन्हा मिळाले। त्यामुळे परिसरातील नागरिक आजही त्यांना कृतज्ञतेने माणसातील देवमाणूस म्हणून संबोधतात। त्यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सैनिक मित्र महाराष्ट्र राज्य व जागतिक न्यूज नेटवर्क चॅनलचे कार्यकारी संपादक राजेंद्र आहेर, मालेगाव तालुका महिला अध्यक्षा सुरेखा बाळू उशिरे, मालेगाव तालुका ग्रामीण अध्यक्ष रवींद्र सावकार तसेच कार्याध्यक्ष सोनू देवरे यांनी राजमाने येथे भेट देऊन त्यांचा शाल, पुष्पगुच्छ व शुभेच्छांनी सत्कार केला। यावेळी बोलताना राजेंद्र आहेर यांनी सांगितले की डॉक्टर उज्जैन इंगळे यांच्यासारखी माणसे समाजासाठी प्रेरणास्थान आहेत। त्यांनी आयुष्यभर कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता गोरगरीब जनतेची सेवा केली आहे। अशा सेवाभावी व्यक्तिमत्वामुळेच मानवतेवरील विश्वास अधिक दृढ होतो। त्यांचे कार्य हे भावी पिढ्यांसाठी आदर्शवत आहे। डॉक्टर उज्जैन इंगळे यांचे वैद्यकीय, सामाजिक आणि मानवतावादी कार्य हे संपूर्ण समाजासाठी अभिमानास्पद असून त्यांच्या निस्वार्थ सेवेला जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनकडून मानाचा सलाम करण्यात आला। त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि अशीच अखंड जनसेवा करण्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। रुग्णसेवाच ईश्वर सेवा या विचाराचे जिवंत उदाहरण म्हणजे डॉक्टर उज्जैन इंगळे। अशा महान सेवाभावी व्यक्तिमत्वाला वाढदिवसानिमित्त कोटी कोटी प्रणाम व मनपूर्वक शुभेच्छा। गरजूंना सेवा देणारे 47 वर्ष त्यांनी आज गोरगरीब जनतेची जी सेवा केलेली, असे सर्वांचे लाडके राजमाना असताना असू द्या आणि कमी खर्चात आणि नसले पैसे तरी सुद्धा ही सेवा देतात आणि 47 वर्ष त्यांनी असे रुग्णांची सेवा केलेली, असे सर्वांचे लाडके प्रेमाचे उज्जैन इंगळे डॉक्टर यांचा आज आमच्या जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने व सैनिक मित्र महाराष्ट्राच्या अध्यक्षाच्या वतीने व जागतिक न्यूज चॅनलच्या वतीने व आमच्या ग्रामीण अध्यक्ष सोनूभाऊ देवरे, रवी सावकार आणि सुरेखा उशिरे यांच्या वतीने आज आम्ही एक छोट्या खाणी एक त्यांचा सत्कार करतोय। आणि आज खरोखरच आम्हाला पण आनंद होतोय की अशा आम्हाला महान व्यक्तीशी आणि महान व्यक्तीचा आज वाढदिवस असल्या कारणाने तरी आम्ही त्यांना आज शुभेच्छा देतो आणि पुढील आयुष्य त्यांचं आनंदाने, सुखाने, समृद्धीने जावे ईश्वरचरणी प्रार्थना करतो। अशी सेवा त्यांच्या हातून घडत राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।